अशा एकदम क्वालिटीच्या आणि एकच नंबर ब्रेडच्या टॉपच्या 19 वाघिणी बर. आपल्या शेतकऱ्याच्या ढाण्या वाघाने खरेदी करून चालवल्या. ओके ओके ओके. जो व्यवहार हो गया उसमें आप हैप्पी है ना, खुश है ना एकदम. अभी मारने का बजड़ी को थाप मारेंगे ना. चलो तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आज टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा शेतकऱ्याचा वाघच लागतो. 100% बरोबर. बजड़ी को थाप मारेगा. चलो शेतकरी 19 बजड़ी को. बघा मित्रांनो, आता वाघिणी नंबर 1 बोलले का जोर से. आणि जाळण धोरूप संघच बघू शकतात तुम्ही. हा, चेतन शेठ एक. अनिल शेठ, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बर शेठ, झाला का व्यवहार? व्यवहाराचा ऑनलाईन पद्धतीतच झालेला आहे हो. आणि जवळपास टॉपच्या एकूण 16 गाभण वाघिणी आपल्या शेतकऱ्याच्या ढाण्या वाघांनी आपल्या ऑनलाईन खरेदी केलेल्या बर. आहेत. आणि आपले शेतकऱ्याचे वाघ पण इथले तिथले नाही, मंगो शेठ. Direct महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील राज्यातील, गुजरात राज्यातील आपले जिल्हा कोणता शेठजी? वडोदरा जिल्हा. बडोदरा जिल्हा पादरा तालुक्यातून आपले प्रगतशील शेतकरी, युवा उद्योजक सन्मान्य श्री केतन शेठ पटेल साहेब बर. हे आपल्या डेअरी फार्म मध्ये ऑनलाईन खरेदी करून आज प्रत्यक्षात आलेले पेमेंट घेऊन आणि एकदम एकदम क्वालिटीच्या टॉपच्या एकूण 16 गाभण वाघिणी आज आपल्या शेतकऱ्याच्या ढाण्या वाघांनी खरेदी केलेल्या आहेत. एवढ्या दूरवरून? सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याच्या वाघांनी 16 आमच्या कालवडी खरेदी केल्या, प्लस त्यांना 3 गायी आपणच शेतकऱ्यांना कालवडी दिल्या होत्या. त्या कालवडी आज विक्रीसाठी होत्या आणि योगायोगाने त्यांना वेळेला झालेल्या गायी पण खरेदी करायच्या बर. होत्या. त्या गायी पण आपण त्यांना दिलेल्या आहेत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्म चॅनल मध्ये. तर मित्रांनो बघू शकतात आजचा हा विषय, आणि आजचा विषय एकदम टॉप आणि एकदम खतरनाक आहे. बघा मित्रांनो, वाघिणी. तर सगळ्यात आधी आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया. अनिल शेठ, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय एकदम नाद खुळा करून टाकला शेठ तुम्ही. खुळा. वाघिणी पण एकदम नाथ खुळा आज आपल्या शेतकऱ्याच्या ढाण्या वाघाने खरेदी केलेले बर. आणि वाघ पण आजचा आपला इथला तिथला नाही, मंगो शेठ. डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर राज्य, गुजरात राज्यातील बरोडा जिल्हा बर. पादरा तालुका. तर आपल्या पादरा तालुक्यातील आपले प्रगतशील शेतकरी आहेत, हा. प्रगतशील उद्योजक आहेत, युवा उद्योजक आपले सन्मान्य श्री केतन कुमार दिलीपभाई पटेल. बर. टॉपच्या 19 वाघिणींचा लॉट आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघाने आपल्याकडून खरेदी केला. नाद करायचं नाही. सर्वप्रथम शेतकऱ्याच्या वाघाचा परिचय. चालन, ठीक आहे. हो साहेब, नमस्कार. नमस्कार. मला एकदा आपला परिचय सांगा, आपलं गाव नाव सांगा. केतन कुमार दिलीपभाई पटेल, बर. पादरा तालुका, डिस्ट्रिक्ट बरोडा, गुजरात. बर. केतन कुमार दिलीपभाई पटेल. हा. गाव कौन सा है सर जी आपका? पादरा तालुका. पादरा तालुका, डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट बरोडा. बरोडा. हाँ. तसे त्यांचे आपले ये कौन आपके ये मेरे बने हुए हैं. बने? हाँ, चलो उनका परिचय. ओ जय सर श्री जी, जय श्री राम. आपका नाम बोलो. राम. पटेल जिग्नेश रमेश भाई. हाँ, ठीक है. हाँ, उनके सेठ जी के छोकरे, उनका भी परिचय ले लो. छोटे ठीक. से सर जी, आपका भी नाम बोलो. पटेल मंथन केतन भाई. क्या बोले? पटेल मंथन केतन भाई. हाँ हाँ. सर जी, आपका भी बोलो. सर जी कर लेना. उनका भाई हो हाँ, पटेल जयदीप मुकेश भाई. सब पटेल भाई. सर जी, आपका भी बोलो. उनका भांजा हो हाँ. पटेल श्लोक जिग्नेश भाई. बोले तो सब फॅमिली आहे. हाँ. सब फॅमिली आहे. आणि आज जवळपास 550 किलोमीटर लांबून बर. आज आपलं क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्मचं नाव ऐकून आलेले शेतकरी हो. आणि शेतकऱ्याच्या ढाण्या वाघिणी 19 गाभण वाघिणी आपल्या खरेदी केलेल्या आहेत. बर. त्याच्यापैकी जवळपास 16 गाभण वाघिणी आहेत आणि 3 व्यायला झालेल्या गाय आहेत. शेट, गाय पण ठेवता का? गाय आपण नाही, आपण त्यांना इथं अवेलेबल करून दिलेल्या, त्यांना लगेच दुधासाठी बर, बर, खाली बर. होणाऱ्या गाय एक 8-15 दिवसात, 8-10 दिवसात खाली होतील अशा 3 गाया पाहिजे नव्हत्या. हा हा. 16 आपल्या डेअरी फार्म मधल्या आपल्या क्वालिटीचं माहेर झालं डेअरी फार्मच्या टॉपच्या 16 गाभण वाघिणी बर. आणि 3 गाभण गाई व्यायला झालेल्या गाई त्यांना आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. टोटल 19 वाघिणी. टोटल 19 वाघिणींचा लॉट आज शेतकऱ्याच्या वाघाने खरेदी केला. ओके. सर्वप्रथम वाघिणी दाखवता का? चालन चालन शेटजी. एक नंबर. आता फक्त तुम्ही थोडस मार्गदर्शन करता का वाघिणी दाखव. आता इकडे आहे, ऐका. हा, बोला. पलीकडची जी लाईन आहे बर. त्याच्यात 3 महिन्यापासून हा. तर जवळपास 6 महिन्यापर्यंतच्या वाघिणी आहेत. आणि ओके. आपल्या सुद्धा 3 महिन्यापासून तर जवळपास 7 महिन्यापर्यंतच्या 16 गाभण वाघिणी आहेत आणि त्यांच्या 3 वेळेला झालेल्या गायी आहेत. बर. त्या पण आम्ही इथं खरेदी केलेल्या आहेत. असे 19 वाघिणींचा हा व्यवहार आज आपल्या शेतकऱ्याच्या ढाण्या वाघिणी केलेल्या आहेत. एकदा वाघिणी दाखव. चालन, चला. ओके. चला, तर शेवट. बघू शकतात मित्रांनो, आजच्या वाघिणी एकदम नाद करायचं नाही. शेट, आतापर्यंत फक्त ऐकलं होतं गुजरात वरून माल आपल्या महाराष्ट्रात येतो, पण आज तुम्ही वेगळं करून दाखवलं काहीतरी. आज आपल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील फक्त एकच डेअरी फार्म असं आहे जे संपूर्ण देशभरात, बर. जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचंच काय, महाराष्ट्रातील बाहेरच्या राज्यात, गुजरात असो, बेंगलोर असो, आपलं कर्नाटक असो, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे असे भरपूर ठिकाणी आपलं क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्मचा माल जातो. ओके ओके ओके. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपल्या वाघिणीने फक्त कर्नाटकच येडं केलं होतं, पण आता सध्याला गुजरात सुद्धा येडं केलेलं आहे. पहा वाघिणी, बघा या वाघिणी. आता 1 नंबरची वाघिणी बघू शकतात मित्रांनो.
3 ते 3.5 महिन्याची आपली 2 नंबरची वाघीण. काय म्हणले? 6 महिन्याची. 2 नंबरची वाघीण 6 महिन्याची. मित्रांनो सगळ्या वाघिणी बघू शकतात. आणि गर्भ सांगायला, माहिती सांगायला आहे काही 1-2 वाघिणी नाहीत, 19 वाघिणी आहेत, तरी सुद्धा आपल्या शॉर्टकटमध्ये गर्भ सांगू शकतो. ही आपली 3 नंबरची वाघीण 4 महिन्याची गाभण. बघा पीस एकदम नाद करायचा नाही. तशीच आपली 4 नंबरची वाघीण सुद्धा एक 4 महिन्याची गाभण. एकदम क्वालिटीला, एकदम ब्रीडला, एकदम वस्तू दिलेल्या आहेत. आपली 5 नंबरची वाघिणं पण बघू शकतात तुम्ही. 5 नंबर 6 नंबर या दोन्ही पण एक सेम सख्या बहिणी, सख्या जावा आहेत. बघा मित्रांनो वाघिणी दोन्ही पण वाघिणी एक 4-4 महिन्याच्या गाभण आहेत. एकदम नाद करायचा नाही. पहा वस्तू वाघिणी डायरेक्ट इथं तिथं नाही मित्रांनो, डायरेक्ट वाघिणी गुजरातला चाललेले आहेत. बघा आपलं 7 नंबरचा घोडा सुद्धा बघू शकतात. एकदम 4 महिन्याची गाभण आहे. एकदम आपली नाद करायची नाही वाघीण. तशीच आपली जवळपास 8 नंबरची वाघीण ही सुद्धा एक 4 ते 4.5 महिन्याची. किती महिन्याची आहे? ओके. तशीच आपली 9 नंबरची वाघीण सुद्धा बघू शकतात मित्रांनो, ही सुद्धा 3.5 ते 4 महिन्याची गाभण आहे. पहा एकदम सोनं आणि एकदम क्वालिटी दिलेली आहे आपल्या शेतकरी मित्रांना. आपली जवळपास 10 नंबरची वाघीण सुद्धा एक 5 महिन्याची गाभण आहे. तशीच आपली 11 नंबरची वाघीण सुद्धा 4 महिन्याची गाभण. तसंच आपलं खव्याचा गुलाबजांबू 12 नंबर सुद्धा एक 4 महिन्याची गाभण. नाद करायचा नाही नाद. बघा मित्रांनो एकदम धडीची धडी बघू शकतात तुम्ही. बघा एकच नंबर 24 कॅरेट सोनं दिलेलं आहे आपल्या शेतकरी मित्रांना. तसंच आपलं काळा गुलाबजांबू सुद्धा बघू शकतात तुम्ही. 13 नंबरची वाघीण आहे, जवळपास 5 ते 5.5 महिन्याची गाभण आहे. हे ओरिजिनल आपलं ज्युपिटर मधलं पीस आहे. 14 नंबरची वाघीण जवळपास 3.5 ते 4 महिन्याची गाभण आहे. आणि बघा मित्रांनो वाघिणी हे आपल्या शेतकरी मित्रांना. अहो शेठ यांचा काय विषय? 1 मिनिट या बरं इथं. पहा मित्रांनो ह्या डायरेक्ट आता एक 8-15 दिवसात खाली होणाऱ्या गाय आहेत. आणि आपल्या जवळपास 12 दिवस टाइम. बर हे आपल्या शेतकऱ्याच्या धान्यामागला आपण इथं अवेलेबल करून दिलेली. बर हे वाघीण एक हे पण दाखवा. वाघिणी खाली दाखवा एकदा. सगळ्या दाखवतो. बघा मित्रांनो 1 नंबरची वाघीण बघा. तिला एक 12 दिवस टाइम. एकदम नाद करायचा नाही. बघा घोडा एकदम नस्सलचा घोडा आहे. थोडे बाजूला करीत असेल. ओके. चला हे पण दाखवतो. पहा मित्रांनो तशी 2 नंबरची वाघीण पण बघा एकदम बिग साईजची. एकदम नाद करायचा नाही. शेतकऱ्यांना बर त्या वेळेला झाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या वाघाने त्या विक्रीसाठी आम्हाला कॉल केला. आणि त्याच्यात आमच्या केतन शेठला गाभण गाई पाहिजे होत्या. 4-8 दिवसात खाली होतील अशा. बर त्यांना 3 गायचं लगेच लोट आम्ही ओके ओके ओके. शेतकऱ्याच्या वाघाकडून खरेदी करून दिली. पहा मित्रांनो पीस हे भांड दाखवा खाली. एकदम नाद करायचा नाही वाघिणीचा. पहा मित्रांनो, वाघिणी एकदम दृष्ट लागणारी वस्तू आहे. बरं शेटा मला एक सांगा ना, दोन आपल्या आता या वाघिणी जवळपास यांना किती किती दिवस टाइम आहे? एक 8-10 दिवस टाइम. बर यात सगळ्या एक आपला काजू बदामाचा जोड दाखवा. ओके. पहा मित्रांनो आपलं काजू आणि बदामाचा जोड बघू शकतात तुम्ही. शेट किती किती महिन्याच्या गाभण आहे त्या? 7-7 महिन्याच्या गाभण. पहा मित्रांनो वस्तू एकदम ब्रँडेड वस्तू आहेत. नाद करायचा नाही. बघा वाघीण आहे का काजू आणि बदाम ओरिजिनल 100%. अशा वाघिणी दिली. आता सध्याला एक मार्केटमध्ये एक विषय झाला शेट रावरी तालुक्यामध्ये 2.25 लाखाला गाय विकली. त्याच ब्रीड मधली वाघिणी. अहो, ती काय बारीक दिसण्या गालोड. बर मग हत्यार दाखवा ना कोणतंही. एकदम नाद करायचा नाही. एकदम दोन टॉपचा एकरला इकलं पाहिजे. 100% बरोबर. चला तर अशा टोटल किती वाघिणींचा व्यवहार झाला शेट? आता टोटल 19 वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. याच्यापैकी 16 गाभण वाघिणी आपल्या क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मच्या आहेत. आणि 3 वाघिणी आपले जे शेतकऱ्यांच्या वाघाला आपण गाभण कालोडी दिल्या होत्या त्यांच्या आज वेळेला झाल्या होत्या आणि विक्रीसाठी होत्या. मग त्या वाघिणी आम्ही शेतकरी आपले सन्मान्य श्री केतन शेठ पटेल यांना मग त्या गायी पण आम्ही खरेदी करून दिल्या. शेट आतापर्यंत म्हणजे फर्स्ट टाइम तुमचं मांडीवरच्या गायचा व्हिडिओ बघतो आपल्या चॅनल वरती. पण मला एक सांगा, आता या गायी सगळ्या तुमच्याच याच्यानुसार दिलेल्या आहेत ना? आपण खरेदी केल्या ते. आणि या गायीची वगैरे काही बोली सडाची अंगाची वगैरे? आता त्या गायांचा विषय मी तुम्हाला नंतर बर. सांगतो. सगळ्यात आधी आपल्या वाघिणींचा विषय चालेल घ्या. 100%. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या डेअरी फार्मच्या त्यांनी 16 गाभण वाघिणी खरेदी केलेल्या. बर. त्यांना 3 गाय पाहिजे होत्या पिळण्यासाठी. हो, हो, हो. 4-8 दिवसात खाली होतील. त्या हिशोबाने त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आमच्या डेअरी फार्म मधून ज्या शेतकऱ्याच्या वाघाने गाय खरेदी केल्या होत्या काल त्याच्या आज गाय विक्रीसाठी उपलब्ध होत्या. मग त्या आम्ही त्यांना खरेदी करून दिल्या. आता शेट मला एक सांगा, सगळ्या वाघिणी दाखवल्या, आपल्या शेतकरी मित्रांची पण आपला शेतकरी मित्रांचा पण परिचय घेतला. आता फक्त शेट तुमचा व्यवहार कळू द्या आपल्या शेतकरी मित्रांना. आता इकडे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट केतन सेटला विचारा
14 गाभण वाघिणी बर त्याच्यात आमचा 14 वाघिणींचा सेपरेट व्यवहार झालेला आहे हा आणि 2 वाघिणींचा सेपरेट व्यवहार झालेला आहे. ओके. सर्जनला विचारा. ते ऐका ना, आता तुमचा व्यवहार तर झालेलाच आहे, बरोबर. तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा या कालवडी काय प्रतिनागाने व्यवहार कसा झाला तुमचा. आता आपले यो उद्योजक सन्मान्य श्री केतन भैया पटेल साहेब बर यांना तुम्ही लाईव्ह प्रत्यक्षात विचारा. टॉपच्या जवळपास आता 16 वाघिणींचा 16 पैकी 14 वाघिणींचा आमचा ऑनलाईन व्यवहार झाला होता हा आणि बर. प्लस 2 वाघिणी म्हणजे अशा 16 गाभण वाघिणींचा ऑनलाईन व्यवहार झालेला आहे आणि इथं आल्यावर त्यांना 3 गाय दिलेल्या आहे. तर आपले केतन शेट आहेत त्यांना लाईव्ह विचारा. वाघिणी 14 वाघिणी काय रेंजनी खरेदी केल्या, 2 वाघिणी मोठा काजू बदामाचा जोडा तो बर. काय रेटला खरेदी केला आणि 3 गाय काय खरेदी. शेठ जी सबसे पहले वो जो 14 बछड़ी वो क्या भाव से लिया, क्या प्रतिनग से लिया तुमने? वो 55,000 के भाव से एक बछड़ी लिया। क्या भाव एक से लिया सर जी. 55,000। हा, शेठ, बरोबर. 55,000 रुपये एक बछडी प्रतिनागाने. 55,000 रुपये प्रतिनागाने त्यांना एक म्हणजे अशा 14 वाघिणी आपण त्यांना दिलेले आहेत. ओके. तसेच हा मोठा काजू बदामाचा जोड दाखवा. पहा मित्रांनो या वाघिणी एकदम अशा नाद नाद करा. करायचं नाही, एकदम कडक आणि एकदम नादच करायचा नाही, टॉपर पीस. तर आता शेठजी जो काजू बदामाचा जोड काय रेंजला खरेदी केला आपल्या शेतकऱ्याच्या वाघाला? काजू बादाम 1,85,000 में। 1,85,000 में 2। आपके लैंग्वेज में बोलो. 1,85,000 में दो गाय लिया मैंने काजू बादाम हाँ। जोड़ी। वो 14 लिया 55,000 प्रति नग. 55,000 रुपये प्रति नग। हाँ और तसेच जो गाय है बड़ी 8 दिन में खाली होने वाली 1,30,000 में एक मतलब 3। हा 1,30,000च्या भावाने त्यांना 3 गाय पण दिलेल्या आहेत. आपण बर. गाय पण अशा तशा नाहीत. गाय पण म्हणजे जवळपास 25, 30 प्लस चालणाऱ्या दुधाच्या गाय आहेत बर. आणि एकदम क्वालिटीच्या आणि एकच नंबर ब्रीडच्या टॉपच्या 19 वाघिणी आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघाने आपल्या क्वालिटीचं मार्केट डेअरी फार्म मधून खरेदी करून चालवलेलं आहे. तसे त्यांचे दाजी आहेत त्यांना पण लाईव्ह विचार. चालेल हा. चालेल. सर जी नमस्कार. नमस्कार। कितना बछड़ी लिया? टोटल 14 और 2 16 और 3 19। 19 बछड़ी लिया. मेरे को एक बात बोलो, बछड़ी कैसा लगा आपको? एकदम फर्स्ट क्लास बरशेट ऐका ना आता Breed में क्वालिटी ग्रेड फर्स्ट क्लास। काजू बादाम एकदम फर्स्ट क्लास है, एकदम सब में अच्छा है ना सर जी, एकदम फर्स्ट क्वालिटी अच्छी है ना. जो 19 आपके से इधर 19 गाय एकदम जोरदार है, सरस है। जोरदार. हाँ जो आपके इधर के किसान भाई जो गुजरात में के किसान भाई देखते हैं अपना लाइव वीडियो हाँ। उनको क्या मैसेज दोगे आप वीडियो के माध्यम ठीक से? है, हम पादरा तालुका बरोड़ा गुजरात से आपके आए लैंग्वेज में बोलो उधर के. हाँ, અમે પાદરા તાલુકા વડોદરા ગુજરાતથી આવેલા છે. અમે ઓનલાઈન અમનું રીલ જોઈને અહીંયા આવ્યા હતા. હા ટોટલ 14 વાછડા લીધા છે, વાછડી લીધી છે 14, એની જોડે આ બીજી બે લીધી અને બીજી 3 ગાય લીધી, એમ કે ટોટલ 19 ગાય લીધી છે અમે. हाँ અને गाय कैसा दिया? हाँ, गाय कैसा है सब? एकदम फर्स्ट क्लास गाय, एकदम हाँ सर जोरदार. जी आपके लैंग्वेज में आपके इधर के लोग देख रहे हो उनको बोलो हमारा अनिल वायरगर का सौदा कैसा लगा आपको? हाँ, व्यवहार अनिल भाई का व्यवहार एकदम फर्स्ट क्लास. हमारे यहाँ आने से जब से आए तब से उन्होंने हमारा बहुत ही अच्छे से ध्यान रखा है और गाय एकदम फर्स्ट क्लास दिया है. एक नंबर कोई चीज है. कंप्लेंट नहीं है, चीज अच्छा दिया ना एकदम सर जी? चीज. हाँ. हमने कोई बार्गेनिंग भी नहीं किया, सर जी हमने को जो पूछो. बोला वो रेट पे कर दिया है. हाँ, सर जी को पूछो. सर जी सुनो, अभी तुम्हारा सब ऑनलाइन व्यवहार हो गया था. कितना बछड़ी का ऑनलाइन व्यवहार हो गया था? 14 बछड़ी का ऑनलाइन. शेट बरोबर का? शेट व्यवहार ऑनलाइन 14चा झालता का 19चा झालता? 14चा ऑनलाइन बर. झाला होता. इथं आल्यावर त्यांना एक काजू बदामाचा जोड आवडला. हा मग 16 झाल्या आणि त्यांना व्यायला झालेल्या गाय पण पाहिजे होत्या. 3 गाय दिल्या तर म्हणजे अशा टोटल 19 बर. वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. सर जी अभी सुनो, आपको जब आपने 14 बछड़ी ऑनलाइन खरीदिया, हाँ। आपको नजदीक आने के बाद आपको बछड़ी कैसा लगा? अरे एकदम ब्रीड है टॉप। बोले तो आपको फोन में पसंद आ गया था क्या नजदीक आए के बाद? फोन में ही पहले पसंद आ गया, यहाँ पे आकर देखा एकदम बढ़िया वाला है। एकदम बढ़िया. अच्छा निकला ना एकदम बढ़िया. जो अपेक्षा से आप आए थे उससे उम्मीद अच्छा से. निकला. इससे ज्यादा अच्छा जो है. उम्मीद से आज आए थे उससे आणि अच्छा उम्मीद से बाहर निकले. सेठ मेरे को एक बार बोलो, आपको अनिल सेठ का व्यवहार कैसा लगा? अरे अनिल सेठ का व्यवहार तो एक नंबर है। देखो थोड़ा- हम लोग जब से आए तो तुरंत खाना वाना सब खिला दिया और हमको। थोड़ा सा आपकी लैंग्वेज में भी बोलो. उधर के तुम्हारे जो गुजरात वाले देख रहे हो उनको बोलो हमारा सौदा कैसा? અમે આયા હતા વડોદરાથી. હા. સીધા વડોદરાથી આયા આગળ અનિલભાઈ તરફ ખાવા વાવાનું બધું જ કમ્પ્લીટ કરી રાખ્યું. 2 ટાઈમ ચા નાસ્તો બધું જ આવ્યું. वो जान दो वो छोड़ दो पर हमारा माल कैसा लगा ब्रेड में जो माल लोग देखने का नहीं। जो तुम्हारे इधर के लोग लेना चाहते हैं उनको क्या बोल सकते हैं हमारे ब्रेड क्वालिटी कैसी लगी? આંખો બંધ કરીને આવી, તમે ઓનલાઈન આંખો બંધ કરીને તમે પેમેન્ટ કરીને આવી શકો છો. કોઈ જ જાતનો કોઈ अनिल भाई टेंशन का ऊपर નથી. पूरा विश्वास रखो बस। ओके. थैंक यू सर. हाँ? हाँ, ठीक है, वैसे चलो ना. उनके भाई है हाँ. और उनका आपका नाम क्या बोले सर? जयदीप सर. माल कैसा लगा वो हमारे किसान भाई को बोलो. एक नंबर है, फर्स्ट क्लास है ना? क्वालिटी कैसा दिया सेठ ने आपको? ब्रेड वाला दिया ना सब? एकदम बढ़िया.
क्या ओके। बोलना चाहोगे किसान भाइयों को वीडियो से? कंप्लीट है पूरा माल, एक नंबर ओके है। हाँ आप ले सकते हो, ऑनलाइन आके देख के भी ले सकते हो। ओके, 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 ओके। वैसे अपने केतन सेठ के छोकरे अपने छोटे सेठ, नाम क्या आपका? मंथन सेठ है। मंथन सेठ को पूछो माल कैसा। मंथन भैया कैसा दिया माल? एक नंबर माल है, एकदम ब्रीड वाला दिया ना, क्वालिटी? क्वालिटी एक नंबर। ओके ओके ओके। सेठ जी का बोलो। सर जी कैसा लगा माल? माल बहुत ही बढ़िया, ऑनलाइन भी देखा था और यहाँ के भी पसंद आ गया। अरे ओके वाह। ओके ओके। माल सब अच्छा आया ना? क्वालिटी सेठ जी अच्छा मिला ना? सर जी सब 19 की 19 बछड़े एकदम परफेक्ट है ना? ऐसा तो नहीं एक दो कुछ खराब है, बाकी सब बेस्ट है? 19 टोटली गाभण है, क्या बोले? वो टोटली गाभण है, डॉक्टर को भी दिखा दिया हमने। त्यांना इथं आल्याच्या नंतर आपण डॉक्टर बोलवला, कारण जवळपास 600 किलोमीटर जनावर जायचे. बर. शेतकरी आपल्या भरोश्यावर खरेदी हा. करून राहिले. उद्या तिकडे जाऊन त्यांना इथून गाभण सांगितले आपण आणि तिकडे जर एखादी कालवड खाली निघली बर, बर. त्यांना याय जायचं सोपं नाही. म्हणून आम्ही त्यांना डायरेक्ट सांगितलं, शेठजी तुम्ही एवढे आमच्यावर विश्वास टाकलाय, इतक्या लांबून आलं तिथं डॉक्टर बोलवतो, चेक करून द्या. तर संपूर्ण कालवडी आम्ही 16 कालवडी चेक केल्या. हा. 16 कालवडीपैकी 16 कालवडींमध्ये 3 ते 7 महिन्यापर्यंत सगळ्या वाघिणी गाभण, 3, 4, 5, 5.5, 6, 7 महिन्यापर्यंत ओके. गाभण आहेत. सगळ्या चेक केल्या ना? 3 ते 7 महिने तर प्रेग्नेंट निघला. टोटल डॉक्टर हा, डॉक्टरचे फी पण दिली. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती पर्ची कुठं आहे? पर्ची देतो एक मिनिट. हा इधर जाणार. हा चलो इधर आ जाओ. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाहेर राज्यात आपला माल चाललेला आहे. बर. कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा जिल्हा अहिल्यानगर. ओके. हा. विक्रेत्याचे नाव अनिल नंदुशेठ नंदू वैरागर, राहणार घोडेगाव तालुका नेवासा. खरेदीदाराचे नाव श्री केतन कुमार दिलीप भाई पटेल, गाव ओके, ओके, पादरा, तालुका पादरा बरोदा. हा. जनावरांचा प्रकार कालवड, गाभण, संख्या सगळे हे म्हणजे आपले घोडेगाव मार्केट कमिटीची आपण त्यांना पावती करून दिलेली आहे. बर. एका गाडीत आम्ही 8 टाकणार आहे. हा. इथं संख्या 8 आहे. ओके ओके ओके. हा. इथं संख्या 8 आहे. तसेच त्यांना हा इथं आहे ना 8. हा, ओके, संख्या ओके, 8 आहे. हा. तसेच त्यांना घोडेगाव मार्केट कमिटीचं आपण लेटर पण दिलेलं आहे. जर कुठं गाडी अडवली ना, हा. लेटरमुळे एका मिनिटात गाडी त्यांची सुटून जाईल. ओके. कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा, हा. हे त्यांना लेटर दिलेलं आहे मार्केट समितीचं. एका गाडीमध्ये आम्ही 8 टाकणार आहे. बर. आणि तसेच दुसऱ्या गाडीमध्ये पण अशीच प्रोसेस केलेली आहे. हिच्यात संख्या संख्या हिच्यात 11. 11. ओके, म्हणजे 11 आणि 8 जवळपास 19 गाय हे आपण त्यांना सगळ्या म्हणजे मार्केट कमिटीची आपण पावती वगैरे करून दिलेली आहे. एकदम नाद करायचा नाही असं व्यवहार झालेला आहे. आणि एकदम क्वालिटीचा. चला या सन्मानासकट आपण आपल्या क्वालिटीचा माहेर घर डेअरी फार्ममधून या वाघिणी आपल्या शेतकऱ्याच्या वाघाला एकदम हशी खुशीत आणि एकच नंबर क्वालिटी मध्ये दिलेलं आहे. शेठजी जय महाराष्ट्र, जय गुजरात, नितळा. जय गरवी गुजरात। जय गरवी गुजरात. हाँ। ये हमारा डेयरी फार्म के तरफ से उनका छोटा सा सम्मान. ओके ओके. अहो नाद करायचा नाही शेठ. आपले शेतकरी मित्र खुश तर आपण खुश आहेत. मग शेतकरी म्हणजे ग्राहक राजा आहे आमचा. एक नंबर एक नंबर. हा. बघा मित्रांनो एकच नंबर टॉपचा व्यवहार झालेला आहे. जय महाराष्ट्र, जय गरवी गुजरात. जय सर जी, महाराष्ट्र, जय गरवी. सर जी एकदम खुश ना? अरे एकदम हॅप्पी. बढ़िया वाला। चलो मक्खन से. जय महाराष्ट्र, जय गरवी गुजरात. बघा मित्रांनो एकदम मान सन्मान सगळ्या गोष्टी करूनच आपण आपल्या शेतकरी मित्रांना वाट लावायचं. बघा वाघिणी पण बघा आणि वाघ पण बघा. अशा एकदम क्वालिटीच्या एकच नंबर ब्रेडच्या शेटची तर अशा एकदम क्वालिटीच्या आणि एकच नंबर ब्रेडच्या टॉपच्या 19 वाघिणी बर. आपल्या शेतकऱ्याच्या ढाण्या वाघिणी खरेदी करून चालवल्या. ओके ओके ओके. शेटजी, जो व्यवहार हो गया उसमें आप हैप्पी है ना? हाँ, खुश है ना एकदम? अभी मारने का बजड़ी को थाप मारेंगे। मारेंगे ना? चलो तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा शेतकऱ्याचा वाघच लागतो. 100% अभी 19 बरोबर. बजड़ी को थाप मारेगा. चलो शेटजी, 19 बजड़ी को. बघा मित्रांनो आता वाघिणी नंबर 1 बोलले का? जोर से. आणि जाळण धोरूप संगच बघू शकतात तुम्ही. हाँ, केतन सेठ, एक. चलो चलो चलो, एक, दो, चलो सब मारो. जोर से. एक बोलो. 3, संजीव मारो. 4, एक बोलो. 5, 2, चलो जल्दी. 2, 4,
एकदम नाद करायचं नाही मित्रांनो. ओके कितना होगा सेठ जी? 19 हो गया टोटल. ओके ओके ओके. टोटल 19 हुआ. अपना डेयरी फार्म में बोलो किसान भाई को. अरे एकदम बढ़िया वाला माल है. अभी मुझे एक मैसेज दो सर जी. बोलिए. जिसको माल खरीदना है, हाँ. आपके इधर के जो कस्टमर रहते ना, जिसको माल खरीदना है, हाँ. उस कस्टमर ने किधर आना मांगता? अरे इधर ये अनिल भाई का उधर ही आ जाने का बस. ओके. क्वालिटी रहती ना, आपको क्वालिटी मिल गई ना. और किसी के ऊपर विश्वास मत करो, अनिल भाई का ऊपर विश्वास करो. ओके ओके ओके. थैंक यू. ऐसा एक नंबर चीज हमने 19 चीज उनको दे दिए. चलो सर जी कैसा माल लगा एक बार आपने किसान भाइयों को बोलो. એક નંબર માલ છે ભાઈ. જેને બી ગાય લેવી હોય અનિલભાઈનો કોન્ટેક્ટ કરી દો. એમનો ફોન નંબર તમને હમણાં મૂળ કહી દેશે. अरे थँक्यू वाह, जय वाह, श्रीराम. जय चलो ओके. हो शेठ जी एक थाप घ्या ना आता तुम्ही. त्यांची गाडीची ट्रान्सपोर्टची सुविधा करून दिली. गाडी दाखव झूम करून. ओके. दोन्ही गाड्या आलेल्या हा आहेत मित्रांनो जवळपास दोन्ही पण गाड्या आलेल्या आहेत. आता वाघिणी आहे, डायरेक्ट वाघिणी भरून रवाना होते. हा. त्यांची ट्रान्सपोर्टची सुविधा पण आपण एकदम योग्य दरात माफक किमतीमध्ये त्यांना गाड्या पण दिलेल्या आहेत. बर. बाहेर राज्यात जायच्या म्हणून त्यांना आपल्या मार्केट कमिटीच्या पावत्या वगैरे संपूर्ण गोष्टीमध्ये आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि एकदम क्वालिटीच्या टॉपच्या 19 वाघिणी आपल्या थेट गुजरात राज्यामध्ये रवाना होत आहे. ओके, ओके, ओके. हॅपी ना. हॅपी एकदम थँक्यू. चलो मारो ताप माय. चलो मारतो. तर पाहू शकता. एकच मिनिट हा शेठ जी. हा ओके करा चालू. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो. चलो चलो केतन शेठ आ जाओ. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा शेतकऱ्याचा ढाण्या वागच लागतो. मारू दा. चलो मारू तुमने मारू मारू हा घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चलो वाघिणी नाथ खोळा दिला. किती झाला? 12 13 14 हे 3 गाड्या दिलेल्या त्यांना व्यायला झालेल्या. ओके ओके नाद करायचं नाही. 15 16 17 आणि ह्यो काजू बदामाचा जोर दाखवा. एकदम कडक. 18 दाखवा या 3 19 2,51,000चा डाग दिलेला आहे त्यांना. 100% बरोबर. 1,85,000 रुपयाला त्या वाघिणी 55,000 रुपये प्रतिनागाने आणि त्या 3 वाघिणी आपल्या व्यायला झालेल्या 1,30,000 रुपये प्रतिनागाने. ओके 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 चला चालेल. शेठजी ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय गरवी गुजरात. जय गरवी गुजरात. ओके ओके. जय श्रीराम. जय श्रीराम. જય શ્રીરામ. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा क्वालिटीच्या दर किती दाखव. लय नको वर जाऊन. 3 4 5 6 7 आणि 8. शेठी 8 झाले हिच्यात. इसमें ये गाड़ी में ते 8 फ्लॅश हो करा गए. पण. फ्लॅश बंद करो फ्लॅश बंद करो. हा. या गाडीमध्ये 8 टाकायचे होते. ओके. गाडी कोणती आहे? MS 16 AY 3557. या गाडीमध्ये 8 केलेले आहेत कारण याच्यात सगळ्या मोठ्या साईज मधल्या भरलेल्या आहेत आपण. चला घ्या ओके गाडी. ओके धरा. दुसरी गाडी कुठे आहे? फोन धरा. हे धरे बाई आहे ना. ओके. यो फोन धरा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो MS 16 AY 3557 आपने केतन सेठ. सर जी इसमें कितना भरा? 8 बछड़े. ओके चलो. तर ह्या गाडीमध्ये 8 झाले मित्रांनो. दुसरीच गाडी लगेच त्यांची दुसरी गाडी आहे ते पण दाखवतो तुम्हाला. हो ही समोर गाडी दुसरी. या गाडीमध्ये आम्हाला 11 टाकायचे आहेत. चला बाई पसंत. चलो सोनू शेठ जय महाराष्ट्र. फोटो घ्या सगळं घ्या. उनकी गाड़ी GJ06 RD 2212 गुजरात. GJ06 RD 2212
चला चला आणा सगळे आणा सगळे आणा MS 16 35 57 ही दुसरी MS 42 T 96 57 एवढंच करायचं. चला चला घ्या आकाश शेट. गेला घ्या पुढे आडवं करायला. तर बघू शकता मित्रांनो आपले ह्या गाडीमध्ये पुढं किती आहेत रे? पुढे 4 उभे 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. या गाडीमध्ये 11 वाघिणी भरलेल्या आहेत. चला या पाळकं उचला. ही गाडी MS 42 T 96 57. चला अशा 2 गाड्या आपल्या शेतकऱ्याच्या वाघाच्या आपण भरून दिलेल्या आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या एकूण 2 गाड्या आपल्या एकूण टॉपच्या 19 वाघिणी आपल्या गुजरात राज्यामध्ये रवाना होत आहेत. तर अशा पद्धतीत आपल्या शेतकऱ्याच्या वाघिणी गुजरात राज्यातील शेतकऱ्याच्या वाघिणी टॉपच्या 19 गाभण वाघिणी आपल्या क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्ममधून खरेदी करून चालवलेले आहेत. टाइम कितना होगा लाईव्ह टाइम बताओ. 10-15 10 वाजून 10 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत लाईव्ह. हा ओके ओके हा सव्वा दहाचा टायमिंग झालेला आहे. बर या गाडीमध्ये MS 16 AY 35 57 हा या गाडीमध्ये 8 वाघिणी भरलेल्या आहेत आपण. बर आणि MS 42 T 96 57 या गाडीमध्ये आपण 11 गाभण वाघिणी म्हणजे टोटल याच्यात 11 तिच्यात 8 19 गाभण वाघिणी आपण एकदम व्यवस्थित भरून दिलेलं आहे. आणि आज आपलं क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्मचा संपूर्ण लॉटची लॉट आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघाने आपला खरेदी करून चालवलं. शेठ जी कैसा लगा हमारा व्यवहार, कैसा लगा आपको? अरे एकदम बढ़िया, बढ़िया ना? आप खुश हो गए ना सर जी? हैप्पी है ना? कोई प्रॉब्लम नहीं ना? कोई देखना नहीं है. अरे वाह, ओके, thank you. ओके, ओके. एकदम दिल से फिर धन्यवाद. सब अगली बार कभी भी हुआ ना तो उनको ही बोलेंगे. अरे थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराज. चला शेट गाड्या चालल्या बरं का. चला ढेरे मामा चला चला जय महाराष्ट्र. चला शेठजी जय महाराष्ट्र. ओके चलो दम से जाओ. आओ अनिल भाई, ओके ओके चलो लेके. चलो जय महाराष्ट्र. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री राम. ओके 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 सर. चलो जय श्रीराम. जय श्री राम. ओके जय महाराष्ट्र. ओके जय महाराष्ट्र शेठ.